आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे. 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला. आपल्यापैकी त्यातले बरेच लोक येतील मला माहिती आहे. पण तूर्त आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं. कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादीचे सुद्धा नेते इथे आहेत, तुमचं ऑफिस इकडेच आहे, आपण बरोबर आहे, ऑफिस सुद्धा सोबत आहे, काँग्रेस सुद्धा सोबत आहे, सगळेच सोबत आहे. आरपीआय पण आहे, आरपीआय पण आहे, वंचित आहेत, सगळेच आहेत. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत, सगळे देशभक्त माझ्यासोबत आहेत. म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या संक्रांत आहे. संक्रांतीला काय म्हणतो आपण, तिळगुळ घ्या. ते कालपासून तिळगुळाचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे. कालपासून सुरू झाले. पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत. कारण मी मगाशी बोललो वाटतं की यांना निवडणुकीला महाराष्ट्र लागतो, व्यवसायाला गुजरात लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताकद आता आपल्याला दाखवायची. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशीच एकजूट ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.